मित्रांनो, आपण आज तिकडे गेलो नाही. आपण जिकडं जात असतो रोज सोंडाळ्याच्या देवीकडं मंदिराकडे फिरायला, तिकडं आडव्या रोडकडं म्हणजे जो गावातला रोड आहे का तिथं. पण आपण आज इकडं शेतात आलेलो आहे. पण आता हे यश दोघं जण खूप समोर गेलेले आहेत. आपल्याला तिथं जा लागेल मित्रांनो. आणि आमच्या इथं अशी खबर आली की इथं बिबट्या आहे. तर माझं काय होईल मित्रांनो हे मलाच नाही माहिती. त्याच्यामुळे मला तिथं जा लागेल. चला तर आपण तिथं जाऊ. मित्रांनो, आपण यांच्यापर्यंत पोहोचलो आहोत. खूप लांब गेलते, कमीत कमी अर्धा किलोमीटर तर लांब आलेच असते. चला आता आम्ही चाललोय पाटाकडं. इथं खूप भीती मित्रांनो. बघा इकडून सारा ऊस आहे, शेत, तिकडं पण ऊस. पण आज नेचर खूप भारी आहे बघा मित्रांनो. तर चला पाटावर जाऊ आता आपण. आता आपण पोहोचलो आहोत पाटावर. तर बघू पाटाला काय पाणी काय नाही. अरे रे रे रे, बघा मित्रांनो, या पावसामुळे ना, सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळं बिलकुल पाणी नाही पाटाला. खूप लगे एकदम. आणि आम्ही उन्हाळ्यात सुट्ट्या तिकडेच येत असतो पावात. आणि आता हे चाललंय कुठतरी. कुठं चाललेत तुम्ही? कुठं? मुंबई? अयश काय? काहीच नाही. लयच हे काढ लागले मित्रांनो. आता गेले पहा. त्यांना मासे पकडायचे वाटतं खाली, त्याच्यामुळेच चाललंय सर. चालायचं का आपण पण? चला जाऊ बघू काय करते. किती का मासे पकडून द्या मित्रांनो. काय झालं माहिती आहे का, आम्ही 8 ते 9 मासे धरून आणले होते घरी. 3-4 महिने राहिले बरं का. नंतर हळूहळू करून सारे मारायला लागले. कारण नाही कळलं. आम्ही रोज त्यांना हे टाकत होतो, जे त्यांचं खाद्यपदार्थ असतो तो रोज बघायचं, कुठेतरी कोणाला तरी विचारायचो, रोज टाकायचो. पण तरी बी कस का मरले कोण काही समजलं नाही का मरले म्हणून. चला चालायचं खाली. चला जाऊ तुमच्यासाठी काय पण. मित्रांनो, जाऊन आलो आहे आम्ही. पण मासेच नव्हते, एकदम घाण पाणी होतं. सध्या पाणी नाही पाटाला. तर आता इथं बिबट्या आलेला आहे असं म्हणतात सारे. अजून का काही भेटला नाही. आणि जर भेटलाच तर यश आहे ना. वय यश, काय करशील तू? काट डालूंगा. काय करशील? काट डालूंगा. बघा यश बिबट्याला मारायचा विचार आहे यशचा, आहे की नाही यश? आणि बिबट्याने तुला मारलं तर तू आहे ना त्याला मारायला. मी पळून जाईन. मी वापस मित्रांनो इकडे फोटो काढत बसलो होतो. बघा ना तुम्ही, नेचर किती भारी आहे. हे गेले वापस पुढे पाय दोघं जण. ब्लर दिसत असेल मित्रांनो, खूप लांब गेलेत ते. चला आता जास्त लागणार आपल्याला ते. मित्रांनो, मागच्या वेळेस ते अर्धा किलोमीटर मागं गेले ते लांब. आता 1 किलोमीटर लांब गेले. इतका वेळ लागला हो यांना शोधायला. बस मी 1 ते 1.5 किलोमीटर पळून आलो असेल सलग. तर चला आता घरी जायचं आहे आता. बघा हे पण इकडं शेत आहे. हे गेले समोर, गाडी पण समोरच आहे. चला आता जाऊ घरी. मी जर अजून जर ब्लॉगमध्ये असताल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि असेच ब्लॉग बघत राहा आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.